नुकताच पाऊस पडलेला होता आणि झाडाच्या पानांमधून पाणी टपटप करीत खाली पडत होतं. सारे रस्ते खूपच शांत होते, पण तिच्या मनामध्ये वेगळेच वादळ उठले होते. तिच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि रडू-रडू डोळे पण तिचे खूपच सुजले होते. पावसामध्ये खूपच भिजली होती आणि बसस्टँडमध्ये उभी होती. वारा सुटल्यामुळे थंडी पण खूपच वाढली होती, पण तिला याचा कोणताही प्रभाव जाणवत नव्हता. ती मनात विचार करायची, एवढी मोठी कोणची चूक म्या केली असावी. ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती. बसस्टँडवर तर लोक तुरळीकच होते. बसस्टँडवरती शेवटची बस राहिली होती, पण तिला जायचं होतं. पण कुठे जायचं आहे हे तिलासुद्धा माहिती नव्हतं. ती बसची वाट पाहत होती, पण काही लोकांनी तिच्यावरती वाईट नजरा टाकल्या आणि तिच्या कानावर तिच्याविषयी अश्लील गोष्टीसुद्धा ऐकायला आल्या. पण तिने कुणालाही काहीही न बोलण्याचा विचार केलता. एकपणे शांतपणे उभा राहिली, आपली मान खाली घातली. लोकांना उत्तर देण्यासाठी तिच्यात हिंमत पण नव्हती उरली. तिच्या अंगावरती कुणीतरी मागून जॅकेट टाकलं, तर तिने मान वरी केली आणि बघितलं तर एक तरुण तिच्या समोर उभा होता. त्याची उंची पण खूप होती, दिसायला सुद्धा खूपच हँडसम दिसत होता. तो म्हणाला, "सॉरी, मला उशीर झाला, माझी बस निघून गेली." त्याने आता तर तिच्या खांद्यावरती हात टाकला आणि म्हणाला, "माझी बस निघून गेली." ती तर खूपच दचकली. खांद्यावर हात टाकताच तो तिला हळू आवाजामध्ये म्हणाला, "तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही." तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं, तर त्याच्या डोळ्यामध्ये कोणत्याच वाईट नजरा तिला दिसल्या नाही. बस आल्यानंतर दोघे पण बसमध्ये जाऊन बसले. पण बसमध्ये बसल्यानंतर तिची चुळबुळ ही वाढतच चालली होती. कारण एकतर ती घरच्यांना सुद्धा सांगून आली नव्हती. ही बस कुठे जाणार हे सुद्धा तिला माहिती नाही आणि आपल्याला कोणत्या दिशेने प्रवास करायचा, कुठे जायचं आहे याचं सुद्धा तिला भान नव्हतं. सकाळी 6 वाजता बस एका ढाब्यावरती थांबली. नाश्ता करण्यासाठी बसमधले सगळे लोक नाश्ता करण्यासाठी उतरले. तो मुलगासुद्धा उतरला, पण ती एकाच जागेवरती बसून होती. त्या मुलाने तिला बोलवलं, "चल नाश्ता करण्यासाठी." पण तिचा आता रडण्याचा आवाज येत होता. त्याच्या मनामध्ये विचार आला, ही का रडत असेल? त्याने तिला विचारलं, "तू का रडत आहेस? काही पाहिजे आहे का? नाश्ता करायचा आहे का?" ती एकदा तर काहीच नाही म्हणली, पण त्याने पुन्हा विचारलं, तर तिने मान हलवली आणि तो म्हणाला, "चला मग." दोघे पण नाश्त्यासाठी टेबलवर येऊन बसले. हॉटेलमध्ये गर्दी पण खूपच झाली होती. त्याने दोघांसाठी डोसा ऑर्डर केला आणि तिला विचारलं, "तुम्हाला डोसा चालेल ना?" तिने पण मान हलवली.